नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं विरॅन मम्मा लाईव्ह चॅनलमध्ये. दुपारचे 12 वाजले आहे आणि विरूची आत्ता आंघोळ झालेली आहे. आज खूप थंडी वाटत होती, त्यामुळे मी तिला आज लेटच आंघोळ वगैरे करून दिलेली आहे. तसंही हिवाळ्यामध्ये खूप थंडी असल्यामुळे मी तिला लेटच आंघोळ करून देते. तुम्ही बघू शकता, मी विराला छान अशी सेट टी शर्ट घातलेली आहे. हिवाळ्यामध्ये मी तिला अशा प्रकारे मेशोवरून ऑनलाईनच बोलावलं आहे ह्या टी शर्ट, आणि ह्याच टी शर्ट तिला डेली वेअरसाठी मी वापरत आहे. क्वालिटी पण खूप सुंदर आहे. तुम्ही पण ऑर्डर करू शकता आपल्या छोट्या बाळांसाठी. अशा प्रकारे आमच्या मायलेकीच्या गप्पा गोष्टी सुरू आहे आणि विराची तयारीसुद्धा सुरू आहे. तुम्ही बघू शकता, विराला मेकअप करायला खूप आवडतं आणि अशी आमची विरुलीची आता तयारी झालेली आहे. तुम्ही बघू शकता, फक्त केस करायचे बाकी आहे. आणि तुम्ही आता बघू शकता तिला काय आवडतं केस करण्यामध्ये. हे बघा. हाय, फायनली आमची विरू तयार झालेली आहे. हाय का, हाय का. टिक्की लावली, सुंदर सुंदर. 11 वाजता कपडे मशीनमध्ये टाकले होते आणि विरूच्या नादामध्ये मी विसरून गेली. अक्षरशः 3 वाजता मला आठवण आली की मी कपडे मशीनमध्ये टाकलेले आहे. तर लगेच मी कपडे काढून ते ह्या स्टँडवर सुकवून घेतले. हे स्टँड मी मेशोवरून ऑर्डर केलं होतं. बघू शकता, खूप सुंदर असं स्टँड आहे आणि भरपूर कपडे यामध्ये मावतात. 3-4 लोकांचे तर इझिली असे मावू शकतात डेली जर आपण लावले कपडे तर. विरा आता फिरायला जात आहे. बघू शकता, ती चप्पल घालायला आली आमची विरू. सायंकाळचा टायमिंग म्हणजे आमच्या विरेचा फिरायचा आणि शेजाऱ्यांशी गप्पा गोष्टी करण्याचा असतो. बघू शकता, सगळे शेजारी लोकांनी आपापला भाजीपाला घेऊन आलेले आहे खुळ्यासाठी आणि विरूशी गप्पा गोष्टी करत सगळेजण भाजी खुडण्याचा आनंद घेत आहे आणि विरा आपली त्यांना हेल्प करत आहे. विरा ही आमच्या एरियातली लाडकी आहे. लाडकी विरुली. तिचे सगळेजण मजा घेऊन आले की मी तुझ्या घरी जेवण करायला येतो, त्यामुळे ती चिडत सुद्धा आहे. बघू शकता, अशा प्रकारे विरांचं इव्हिनिंग रुटीन असते. तिला रोज बाहेर काढावंच लागते. थंडी असल्यामुळे मी फार वेळ ठेवत नाही बाहेर. तरी सुद्धा तिचे नखरे असे राहतेच. छोट्या मुलांना बाहेरच खेळावंसं वाटते. बघू शकता तुम्ही, मस्त तिच्या शेजाऱ्यांशी गप्पा गोष्टी सुरू आहे. अशा प्रकारे आजचा विरूचा दिवस संपला. आवडला असेल